आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल. आणि हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट येथे ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो आपण बीटमार्क व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीटमार्क व्हिडिओ येथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीटमार्क व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जेथून आपण बीट बदलत आहेत ह्या बीटमार्क व्हिडिओमध्ये तेथून हा जो बीटमार्क व्हिडिओ आहे इथून स्प्लिट करायचा आहे. जर इथे तुम्ही बघू शकाल थोडं पुढे आल्यानंतर इथे आपली बीट अशा इथून चेंज होते. इथून स्प्लिट करूया पहिलं ऑप्शन आहे ते मिळून जाईल स्प्लिटचा. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायचं आहे. इथे आपली बीट चेंज होते तर इथून स्प्लिट करूया. ओके, इथे एक बीट चेंज होत आहे. अशा प्रकारे इथून जे पण बीट चेंज जेथून होत आहे तिथून हा जो व्हिडिओ आहे तिथून स्प्लिट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आहे ना आपले हे जे वेगवेगळे भाग झाले त्यामध्ये आपले इथून आता फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी पहिली वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. जो तुमचा इथे फोटो सेम इथून सिलेक्ट करून घ्यायचा. हा इथून फोटो सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर सेम प्रोसेस दुसऱ्या लेअर पाशी यायचं आहे. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जो आपला फोटो इथून सिलेक्ट करून 2 बटनांनी सेट करायचा आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हे जे फोटो इथून ॲड करण्याच्या शेवटच्या बीटमार्कपर्यंत इथून ॲड झाल्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचं, हा जो दुसरा फोटो येते त्याचे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. थोडं इथे स्क्रोल करायचं. इथे माहिती ना ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्या सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती क्लिक केल्यानंतर सॅच्युरेशन मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला हीच प्रोसेस काय करायची, त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटो असं करत शेवटच्या बीटमार्कपर्यंत इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. तर इथून काय करतो मी इथून फोटो ॲड करून घेतो बीटमार्कनुसार आणि हा जो इफेक्ट आहे तो सुद्धा इथून ॲड करून घेतो लगेच. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो इथून आपण ॲड करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ते त्याचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ब्लान्स नावाचा हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर याची जी खालची लेंथ असते संपूर्ण मायनस करायची. मायनस केल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. हा जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला सिम्पली झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपला लँडमार्क 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपला लँडमार्क 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपला लँडमार्क 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला नाही इनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो रॉक हॉरिझॉन्टल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो बस यायचं आहे. आता इथे आपल्या कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आपला लँडमार्क 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवर लाईन आपल्या लँडमार्क 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला झूम 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथून तुम्हाला येणार सिम्पली ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून येथून तुम्हाला येणार ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला डायमंड झूमचा जो फेड आहे तुम्ही जाय सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिले जे आपले 5 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट्स ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला आता नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली इथून आपला हा जो म्हणजे 7वा फोटो आहे 7 सेकंदाची तिथला फोटो आहे हा जो तिथे यायचा आहे. तिथे आल्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना ट्रेंडिंगमध्येच मल्टिपल स्क्रीन पॉप हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 7 सेकंदाची तिथलं 8 सेकंदाची तिथलं हे जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचं. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे पण ते ऑप्शन आहे सर्व इथून मायनस करायचे आणि स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 9 सेकंदाची तिथला फोटो आहे
तिथे यायचं, जिथून आपण स्प्लिट केला तिथे. इथे आल्यानंतर पुन्हा आपल्या इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरच क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 2 नंबरला ग्लोईंग डबल हा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 9 सेकंद आणि 10 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंदाची तिथला फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचं, जसे इथे आपण आले तशा प्रकारे. येत्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना स्प्लिट फिकर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जाय सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 12 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 14 सेकंदाची तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे. येत्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोमध्येच बटरफ्लायचा इफेक्ट मिळून जाय सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल शेवटचे हे जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.